येणाऱ्या महाशिवरात्रीला असे खरपूस अप्पे बनवायचे, आतमध्ये मऊसूद असतात आणि वरून खरपूस होतात। त्यासाठी 1 वाटी वरीचे तांदूळ घेतले आहेत। ते 1-2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून अगदी 2 चमचे पाणी ठेवून 1 तासभर भिजत ठेवायचे आहेत। 2 चमचे पाणी टाकून आपण ते मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला मिश्रण जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचे आहे। त्यामध्ये 1 चमचा राजगिऱ्याचं, वरीच्या तांदळाचं किंवा साबुदाण्याचं पीठ, तिन्हीपैकी एक कोणतंही पीठ तुमच्याकडे असेल ते टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ, वाटलेली हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट टाकून पुन्हा 1 तासभर छान भिजत ठेवायचं आहे। आणि नंतर अप्पे पॅन तापवून त्यामध्ये 2-2 थेंब तूप टाकून सगळ्या खणांमध्ये भरून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटं आपण मध्यम आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। इनो सोडा न वापरता सुद्धा छान जाळी पडते याला। खालच्या बाजूने छान खरपूस झाले की उलटपुलट करून आपण दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत। एकदा नव्हे तर 2दा तुम्ही हे तूप टाकून भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने अगदी छान खरपूस होतात, नाहीतर अप्पे जास्त करून खालच्या साईडने पांढरे राहतात, पण हे अप्पे दोन्ही बाजूने छान भाजले जातात, मस्त टेस्टी खरपूस असे होतात। कोथिंबीर किंवा जिरं तुम्ही खात असाल ते सुद्धा टाकू शकता, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता। मी गोड दही ठेवलं आहे। मस्त असे आतून मऊसूद आणि वरून खरपूस असे अप्पे तयार होतात। करून पहा, आवडल्यास लाईक शेअर करा।